बघा एक साधा न्यूमेरिकल दिलेलं आहे, 3 कॉइल्स इच हॅविंग अ रेजिस्टन्स, म्हणजे 3 कॉईल आहेत आणि प्रत्येकाचा रेजिस्टन्स किती आहे 20 ओहम, आर कनेक्टेड. रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स सुद्धा दिलेलं आहे किती 15 ओहम. आर कनेक्टेड इन स्टार टू अ 230 वोल्ट सप्लाय, दॅट मीन्स 400 वोल्ट सप्लाय. VL किती 400 वोल्ट, 3 फेज 50 हर्ट्ज स्टार कनेक्टेड सप्लाय. सो here Z is equals to R प्लस मायनस JXL किंवा JX म्हणू आपण. ओके, तर हे दिलेलं आहे गिवन. काय दिलं आहे R दिलं आहे, R इज इक्वल्स टू 20 ओहम आणि X इज इक्वल्स टू 15 ओहम. आता XL XC काही असं मेन्शन केलं का नाही, परंतु आपण काय करू XL आहे असं कन्सिडर करू, कारण कॉईल आहे, कॉईल म्हणजे इंडक्टिव्हच असेल, तर XL दिलं आहे. तर मग Z इज इक्वल्स टू काय असतं R प्लस JXL. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे XL इज इक्वल्स टू 2πfL. तर आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, तर सगळ्यात पहिले काय म्हणलं त्यांनी गिवन दिले. ओके, हे गिवन आहे. टू फाइंड काय काय फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड काय काय फाइंड आउट करायचं आहे. पहिले तर लाईन करंट IL इज इक्वल्स टू वॉट, त्याच्यानंतर पॉवर सप्लाय P इज इक्वल्स टू वॉट, त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर PF इज इक्वल्स टू वॉट. तर 3 पॅरामीटर तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत, लोड करंट, पॉवर आणि पॉवर फॅक्टर. तर मग IL लोड करंट काय असेल, काय असेल लोड करंट. तर सगळ्यात पहिले तुम्हाला ZPH काढायचं आहे. ZPH इज इक्वल्स टू काय असेल रे, काय असेल ZPH. हे पहा ZPH इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ RPH प्लस XPH याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर. तर करा याला सिम्प्लिफाय करा. तर अंडर रूट ऑफ 50 स्क्वेअर प्लस 50 नाही का, V स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर बरोबर किती येईल, हे किती येईल 25 येईल. ओके, $25. ओके, किंवा त्याला आपण काय करतो रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये बी टाकू शकतो. म्हणजे Z इज इक्वल्स टू काय आहे, या फॉर्ममध्ये जर टाकलं तर काय येईल 20 प्लस J15 बरोबर काय येईल J15 J15 बरोबर किती येईल 25 ॲट अन अँगल ऑफ 36.86. तर हेच आहे. ओके, आणि इथं काय लिहिणार तुम्ही थिटा इज इक्वल्स टू किंवा फाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ y/x दॅट मीन्स 15/20 इज इक्वल्स टू 36 पॉईंट याला 36.86. ओके,
तर फाय आलं. मग काय काय विचारलं, लाईन करंट, पॉवर सप्लाय आणि पॉवर फॅक्टर. तर कॉस ऑफ फाय इज इक्वल्स टू कॉस ऑफ 36.86. मग कॉस ऑफ 36.86 किती येतं आहे, कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर बघा बरं, बघा किती येतं आहे. सो हे किती येईल, 0.8. सो हे येईल 0.8. म्हणजे पॉवर फॅक्टर आला तुमचा. आता करंट राहिला आहे, तर मग काय करायचं आहे, ZPH तर VPH काढायचं. VPH इज इक्वल्स टू VL बाय √3. तर VL किती आहे, 400 डिवायडेड बाय √3 किती येईल, हे सांगा बरं पटकन. 230.94. बरं, 230.94 व्होल्ट हे आलं VPH. मग VPH आलं, त्याच्यावरून IPH काढा. IPH इज इक्वल्स टू VPH डिवायडेड बाय ZPH इज इक्वल्स टू 230.94 भागिले ZPH किती, 25 बरोबर किती, बघा करा कॅल्क्युलेट. तर 9.237 ॲम्पियर हे आलं तुमचं IL. मग IL इज इक्वल्स टू काय असते, IPH फॉर स्टार कनेक्शन. फॉर स्टार कनेक्शन IL इज इक्वल्स टू IPH. ओके. मग पॉवर सप्लाय P इज इक्वल्स टू काय, पॉवर सप्लाय P इज इक्वल्स टू 3 फेज आहे, लक्षात घ्या, 3 फेज √3 VL IL cos of phi L. सो √3 इंटू VL किती, 400. ओके, 400. IL किती, 9.237 इंटू 0.8. बघा किती येतं हे, कॅल्क्युलेट करा. 512032 512032 5120.32 वॅट. सो दिस इज आन्सर. तर बघा याला तुमचं एक उत्तर. पुन्हा एकदा लक्ष द्या, काय म्हणलं, 3 कॉईल आहेत. ओके, 3 कॉईल आहेत, 1 2 3 कसे कनेक्टेड आहेत, स्टारमध्ये कनेक्टेड आहेत. ओके, ही डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही, तुम्हाला हे पॅरामीटर लिहायचे आहेत. आणि काय काय फाइंड आउट करायचं आहे, तर लाईन करंट फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे, लाईन करंट फाइंड आउट करायचं IL. त्याच्यानंतर पॉवर सप्लाय फाइंड आउट करायचं आहे आणि पॉवर फॅक्टर फाइंड आउट करायचं. तर सगळ्यात पहिले काय करा, ZPH काढा. तर IL काढण्यासाठी तुम्हाला पहिले IPH काढावं लागेल. IL इज इक्वल्स टू IPH. तर ZPH इज इक्वल्स टू VPH प्लस ZPH इज इक्वल्स टू √RPH प्लस XPH याचा स्क्वेअर करा आणि इथून हे 25 येईल. ओके, आणि 5 इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ y/x घेतलं तर तुम्हाला हे डिग्रीमध्ये येईल. आता हे आलेला अँगल तुम्ही कॉस ऑफ याच्यामध्ये टाकला तर तुमचं पॉवर फॅक्टर येईल. हे 0.8 पॉवर फॅक्टर आला. ओके, सगळ्यात पहिले काय निघालं, पॉवर फॅक्टर. ओके, थर्ड क्वांटिटी सगळ्यात पहिले निघाली. मग आता आपल्याला काय करायचं आहे, VPH फाइंड आउट करायचं आहे. VPH इज इक्वल्स टू VL/√3. VPH इज इक्वल्स टू VL/√3. मग VLची किंमत 400 डिवायडेड बाय √3. याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे किती येईल, 230.94 व्होल्ट येईल. मग आता हे आलं VPH. मग IPH इज इक्वल्स टू काय रे, IPH इज इक्वल्स टू VPH डिवायडेड बाय ZPH. याचं सिम्प्लिफिकेशन जर केलं तर हे 9.237 ॲम्पियर एवढा करंट आला. पण तुम्हाला माहिती आहे स्टार कनेक्शन म्हणलं
स्टार कनेक्शन म्हणलं की IL इज इक्वल्स टू IPH. याला सिम्प्लिफाय केलं तर IL आणि IPH ही सेम आली, ही तुमची किंमत आली. ओके, हे तुमचं आन्सर आलं. मग आता पॉवर कन्झम्पशन P इज इक्वल्स टू √3 VL IL cos ऑफ phi L. हे 3 फेजचं पॉवर आहे. मग 3 फेज पॉवर त्याच्यामध्ये फॉर्म्युले टाका, फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका, सॉल्व करा. तर अशा पद्धतीने स्टारचे न्यूमरिकल तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, हा एक न्यूमरिकल आहे. चला, तुम्हाला याच टाईपचा न्यूमरिकल आत्ताच देतो, लगेच सॉल्व करायचा तुम्ही. ओके, सो राईट डाऊन दिस. बघा, सेम न्यूमरिकल आहे, आपण सॉल्व करू. बघा काय काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण गिवन लिहू. ओके, गिवन म्हणजे प्रॉब्लेम सेम आहे. आत्ता जो प्रॉब्लेम घेतला त्याच पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. काय दिलं आहे? 3 कॉईल ईच विथ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम अँड इंडक्टन्स ऑफ 0.35 मिली हेनरी. म्हणजे आर दिलं. आर किती? आर इज इक्वल्स टू 10 ओहम आणि एल इज इक्वल्स टू किती? 0.35 मिली हेनरी. आर दिलं आहे आणि एल दिलं आहे. ओके, परत काय म्हणलं आहे? आर कनेक्टेड इन स्टार, दॅट मीन्स कनेक्शन इज स्टार. इन स्टार कनेक्शन IL इज इक्वल्स टू IPH. कनेक्टेड अक्रॉस सप्लाय व्होल्टेज V इज इक्वल्स टू किती रे? 440 व्होल्ट. F इज इक्वल्स टू 50 हर्ट्स. आता हे 50 आहे, मला 50वर काम करावं लागेल. 50 हर्ट्स सप्लाय. कॅल्क्युलेट द लाईन करंट अँड टोटल पॉवर टेकन पर फेज. काय काढायचं आहे? टू फाइंड काय काय फाइंड आउट करायचं आहे? लाईन करंट IL अँड टोटल पॉवर टेकन पर फेज. IPH नाही, P पर फेज इज इक्वल्स टू व्हॉट? पर फेज. 3 फेजचं पॉवर काढणार आहे, त्या 3 फेजचं कन्व्हर्जन परत आपल्याला पर फेजमध्ये करायचं. ओके, कसं ते बघा. सगळ्यात पहिले आता काय करू आपण? ॲक्सेल काढू घेऊ. ॲक्सेल इज इक्वल्स टू आपल्याला माहिती आहे 2πfL. तर याला सिम्प्लिफाय करा. 2 इंटू पाय इंटू 50 इंटू, या 50चं मला थोडं काम करावं लागेल स्मार्ट बोर्डवर. 50 इंटू एल किती आहे? 0.35 इंटू 10 टू द पॉवर -3 हेनरी. हे तर हे मिली हेनरीचं काय करावं लागेल? हेनरीमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. तर मग हे एक्सेलची व्हॅल्यू किती आली? कॅल्क्युलेटर वापरा आणि करा बरं सॉल्व. तर याची व्हॅल्यू येईल 0.1099 ओहम. किती येईल? 0.1099 ओहम. म्हणजे खूप मायन्यूट आहे. ओके, खूप मायन्यूट आहे, निग्लिजिबल आहे जवळपास. मग ZPH काढा. ZPH इज इक्वल्स टू काय रे? बघा, याला पोलारचं रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये घेऊ शकतो आपण. रेक्टँग्युलरचं पोलार फॉर्ममध्ये म्हणजे काय? 10 प्लस J टाईम 0.1099. ओके, याचं काय येईल रे? पोलारचं रेक्टँग्युलर जर घेतलं तर येईल 10 ॲट एन अँगल ऑफ 0.629. 10 ॲट एन अँगल ऑफ 0.629 एवढंसं येईल. आता आपल्याला ZPH इज इक्वल्स टू ॲप्रॉक्सिमेटली काय आलं रे? ZPH इज इक्वल्स टू R आलं आहे. ॲप्रॉक्सिमेटली काय आलं आहे? ZPH इज इक्वल्स टू R आलं आहे. मग जर R आणि ZPH ॲप्रॉक्सिमेटली सेम आहे तर मग बाकी पॅरामीटर आपण सहज फाइंड आउट करू शकतो. तर बघा कसे. तर आपल्याला काय काढायचं आहे? लाईन करंट इन स्टार कनेक्शन IPH इज इक्वल्स टू IL. लाईन करंट आणि फेज करंट सेम असतो. तर सगळ्यात पहिले काय करा? VPH काढून घ्या. VPH इज इक्वल्स टू काय रे? VL/√3 स्टारमध्ये हे लक्षातच ठेवायचं तुम्ही. ओके, आता VPH किती आहे? VL 440 डिवायडेड बाय √3 जर केलं तर किती येईल? हे करा बरं. 440 डिवायडेड बाय √3 पटकन 254.03.
254.03 व्होल्ट. तर हे आलं व्ही पी एच. मग आय पी एचचा फॉर्म्युला, आय पी एच इज इक्वल्स टू काय म्हणतं आहे, व्ही पी एच डिवायडेड बाय झेड पी एच. आय पी एच इज इक्वल्स टू व्ही पी एच बाय झेड पी एच. मग व्ही पी एच किती रे, व्ही पी एच आहे 254.03 डिवायडेड बाय झेड पी एच 10 ॲट एन अँगल ऑफ 0.629. So what is answer? So it is 25.403 at an angle of minus 0.629. तर हे आलं तुमचं ॲम्पियरमध्ये करंट. ओके, काय आलं, ॲम्पियरमध्ये करंट. अजून काय काय फाइंड आउट करायचं आहे, पॉवर पर फेज. आता पर फेज पॉवर विचारली, मग पर फेज पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, साधं आहे, पी इज इक्वल्स टू व्ही पी एच आय पी एच कॉस ऑफ फाय. तर व्ही पी एच किती रे, 254.03. आय पी एच किती रे, 25.403 इंटू कॉस ऑफ फाय किती रे. आता कॉस ऑफ फायला तुमचा कॉस ऑफ 0.6 वाला अँगल घ्या ॲप्रॉक्सिमेटली, किंवा डायरेक्ट आर इज इक्वल्स टू झेड. कॉस ऑफ फाय काय असतंय, आर बाय झेड असतंय, आणि हे ॲप्रॉक्सिमेटली सेम असल्यामुळे हे युनिटी कन्सिडर करा. मग हे किती येईल, डायरेक्ट सिम्प्लिफाय करा, याचं उत्तर येईल 6452. 6452.362 362 वॅट. तर हे वॅटमध्ये आलं. 6.45 किलोवॅटसुद्धा आपण याला करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा लक्ष द्या. हा सिम्पल न्यूमरिकल एक कॉईल एन 3 फेजमध्ये कनेक्टेड आहे. त्याचं रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स दिले. तर इंडक्टन्स दिलं तर सगळ्यात पहिले एक्सेल काढून घ्या, आणि नंतर रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये त्याला परत पोलारमध्ये करा. ही व्हॅल्यू एकदम निग्लिजिबल स्मॉल येते, त्याच्यामुळे आर इज इक्वल्स टू झेड कन्सिडर करा. आणि हे कन्सिडर केल्याच्या नंतर व्ही पी एच काढा. व्ही पी एच काढलं त्याच्यावरून आय पी एच काढा, आणि आय पी एचवरून तुम्ही आय पी एच म्हणजेच काय रे, आय एल, कारण सेम असते. आय पी एच म्हणजेच काय, आय एल. आणि पी पर फेज काढले. आता बघा, पर फेज नसतं विचारलं, पी विचारलं असतं तर पी टी इज इक्वल्स टू काय रे, √3 व्ही एल आय एल कॉस ऑफ फाय एल. ओके, सो राईट डाऊन दिस. या टाईपचा एक न्यूमरिकल फायनल एक्झाममध्ये विचारतात, म्हणजे विचारतातच.